नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजगार नोकरी संदर्भ दिनांक 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 या न्यूजपेपरचा आढावा घेणार आहोत। यामध्ये आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत। तर क्विक न्यूजमध्ये बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात त्यांना शपथ दिलेली आहे। त्यानंतर बघा, राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, G20 शिखर परिषद कुठे झाली आहे तर जॉहान्सबर्ग येथे झालेली आहे। दक्षिण आफ्रिकेतील जॉहान्सबर्ग येथे G20 शिखर परिषद आयोजित झाली आहे। याबद्दल डिटेल आपण समोर बघणार आहोत। त्यानंतर बघा, इथिओपियामध्ये 12,000 वर्षानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। ठीक आहे। या ज्वालामुखीचं नाव काय लक्षात ठेवा, हेलिगुब्बी हे नाव आहे। ठीक आहे। सुमारे 12 वर्षानंतर या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि याचा परिणाम सुद्धा आपल्या भारतावर झालेला आहे। त्यानंतर बघा, 18,608 कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे। त्यात बघा 64,000 राज्यातील एकूण जिल्हा परिषद शाळा आणि 18,106 शाळा या योजनेअंतर्गत समाविष्ट केल्या जातील। त्यानंतर बघा मित्रांनो, देशातील बेरोजगारी घटणार आहे कशामुळे, नवीन कामगार कायदे यामुळे 7.7 दशलक्ष नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार आहे। त्यानंतर बघा, काही वॅकन्सी आलेल्या आहेत। केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती एकूण 14,967 पदे आहेत। पात्रता तुम्हाला काय लागणार आहे बघून घ्या आणि सी टेट पास असणे गरजेचं आहे। अंतिम दिनांक वेतन श्रेणी सुद्धा आपण बघू शकता। ठीक आहे। त्यानंतर इथे काही जॉब्स वॅकन्सी आहेत, मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, इकडे लक्ष्य सेनने पटकावले आहे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा नाम लक्ष्य सेन। त्यानंतर ज्ञानामृतमध्ये बघा, आता कोणत्या राज्यातील पन्ना जिल्ह्याला हिऱ्यांसाठी GI टॅग देण्यात आलेला आहे तर मध्य प्रदेशमधील पन्ना या जिल्ह्याला हिऱ्यांसाठी GI टॅग देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 ज्यांची 18वी आवृत्ती नुकतीच लॉन्च झाली, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी। त्यानंतर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते तर जकार्ता हे आहे। जलशक्ती मंत्रालयाकडून सुजलाम भारत शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जाईल तर नवी दिल्ली येथे। पंतप्रधान मोदी यांनी प्रक्षेपित केलेल्या भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेटचे नाव काय तर विक्रम-1। त्यानंतर गोव्यातील आयोजित 2025चा फिडे विश्वचषक कोणी जिंकला आहे तर जावखीर सिंधारोव यांनी जिंकलेला आहे। त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टंट चे अध्यक्ष कोण आहे तर ज्ञानेश कुमार असणार आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या जागतिक विमान इंजिन MRO सुविधेचे उद्घाटन कोणत्या शहरात केले तर हैदराबाद येथे केलेले आहे। आशियातील सर्वात उंच भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात केले आहे तर गोवा येथे केले आहे। नंतर बघा, 2025च्या LNF साहित्य पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे तर वेलामाला सीमन्ना। तंत्रज्ञान आणि नवोक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशासोबत ACITI भागीदारी सुरू केली आहे तर कॅनडासोबत। त्यानंतर जागतिक बॉक्सिंगच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर गेनाडी गोलोक्विक। त्याच्यानंतर 2025ची UK महिला ब्लिट्स अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली, बोधना शिवानंदन यांनी जिंकलेली आहे। त्यानंतर बघा, बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकला तर भारत देशाने, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर मंगसिर बागवाल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर उत्तराखंड येथे साजरा केलेला जातो। पेज 2 मध्ये काही संपादकीय लेख आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। व्हिडिओची लिंक जर तुम्हाला हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका, मी लिंक तुम्हाला शेअर करतो। त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी,
केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबीचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संदीप प्रधान यांची. त्यानंतर डॉक्टर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे कितवे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? तर 53वे न्यायाधीश. अलीकडेच दूरसंचार विभागाचे सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणी भारताच्या पहिल्या क्वांटम सिटीसाठी ब्लू प्रिंटचे अनावरण केले आहे? तर कर्नाटक या स्टेटने. त्यानंतर प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर इंडिया पोस्टने कोणत्या ITIमध्ये त्यांचे पहिले जनरल झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस उघडले आहे? तर IIT दिल्ली इथे. त्यानंतर बघा, भारतातील आशियाई हत्ती आणि मानवी समाज यांच्यातील प्रेम आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला? तर गझलोक. भारतातील पहिले टेस्ला सेंटर कोणत्या शहरात उघडले जाईल? तर गुरुग्राम इथे. 2025 भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे? तर HDFC बँकला. त्यानंतर 2026च्या सुरुवातीला ओशनसॅट उपग्रह प्रक्षेपित करणारा भारतातील पहिला खाजगी PSLV रॉकेट कोणी बनवला आहे? तर HAL आणि L&T यांनी मिळून. भारतातील पहिल्या मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडीचे नाव काय आहे? तर मत्स्य 6000. 5 पिल्लांना जन्म देणारा भारतातील पहिला स्थानिक चित्ता कोण बनला आहे? तर मुखी. त्यानंतर बघा मित्रांनो, काही आंतरराष्ट्रीय घडामोडी बघूया. थायलंडमध्ये झालेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे? तर फतिमा बॉश हिने जिंकलेला आहे. त्यानंतर अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार बनला आहे? संयुक्त अरब अमिराती. डेझर्ट फॉर्म अचीवमेंट पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? लिओनार्डो डिकॅप्रिओ. त्यानंतर अलीकडेच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? मिशेल बॅचलेट. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करून ठेवा. अलीकडेच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅचलेट यांना मिळालेला आहे. 2026 होणाऱ्या COP31 हवामान शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाला यजमान देश म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर तुर्की या देशाला. अमेरिकेने कोणत्या देशाला 21वा प्रमुख गैर नाटो सहयोगी म्हणून नियुक्त केले आहे? सौदी अरेबियाला. जागतिक अन्न धोरणात समतापूर्ण अन्न मानके आणि प्रादेशिक डेटाला प्रोत्साहन देण्यासाठी कोडेक्स कार्यकारी समितीमध्ये अलीकडेच कोणत्या देशाची निवड झाली? तर भारताची निवड झालेली आहे. केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये 2025चा वर्षातील शब्द कोणता घोषित केला आहे? तर पॅरासोशल. 2025च्या गव्हर्नर्स अवॉर्डमध्ये कोणाला मानद ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर टॉम क्रूज यांना. ठीक आहे. त्यानंतर बघा, काही क्रीडा घडामोडी बघूया. क्रीडा घडामोडीमध्ये 2026च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम वर्गात कोणाची निवड झाली आहे? तर रॉजर फेडरर. सरयू वेलपुला कितव्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बनल्या आहेत? तर 26व्या. ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहे? तर 9. 2026च्या T20 विश्वचषकासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रोहित शर्माची. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर लक्ष्य सेन यांनी जिंकले आहे. त्यानंतर ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक एअर पिस्तूल जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर सम्राट राणा ठरलेला आहे. दृष्टिहीन महिलांच्या पहिल्या T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारत. आणि उपविजेता नेपाळ हा देश ठरला आहे. पारादीप फॉस्फेटचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोणाला नियुक्ती करण्यात आले आहे? तर राहुल द्रविडला. बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकले आहे? तर भारत या देशाने जिंकला आहे. 2025ची UK महिला ब्लिट्स अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली आहे? बोधना शिवानंदन. त्यानंतर जागतिक बॉक्सिंगच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गेनाडी गोलोक्विन. त्यानंतर बघा, भारतात पहिल्यांदाच
वर्ल्ड टेनिस लीग कुठे आयोजित करण्यात आली? तर बेंगळुरू येथे करण्यात आली. त्यानंतर लास वेगस ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकले? मॅक्स वर्स्टापेन. त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर राजस्थान येथे करण्यात आले. टोकियोमध्ये झालेल्या डेफलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा अभिनव देसवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी खेळाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, या पेपरमधील करंट अफेअर आपण बघितलेला आहोत. त्यानंतर काही लेटेस्ट अपॉइंटमेंट, अवॉर्ड आणि आणखी काही बरीचशी माहिती आहे ते आपण व्हिडिओच्या पार्ट नंबर 2मध्ये कवर करणार आहोत. तर व्हिडिओ काळजीपूर्वक नक्कीच बघा आणि हा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. नक्कीच आपण दुसरा पार्ट घेऊन येणार आहोत.